तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी बाबडा ससाग, तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे. तसं तुम्ही प्रिव्ह्यू बघितला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनण्यासाठी तुम्हाला सर्वात अवघड लागणार आहे ते म्हणजे अलर्ट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती पिनेड मेसेजमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बीटमार्क आणि शेक इफेक्ट हे जे दोन प्रोजेक्ट आहेत ते दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर सिम्पली तुम्हाला प्लसवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्या मॉडेलचा एक इमेज तुम्हाला अशा प्रकारे ते ॲड करायचं आहे. त्यानंतर या ऑप्शनचा यूज करून तुम्हाला नेक्स्टवरती जायचं आहे आणि या सेकंड नंबरच्या ऑप्शनचा यूज करून त्यातून इमेजला तुम्हाला अशा प्रकारे एंडिंगपर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला वन बाय वन फॉलो करायचे आणि आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते ती बीटच्या अकॉर्डिंग अशा प्रकारे वन बाय वन इथे ॲड करायचे आहेत. आपले 13.14 सेकंदापर्यंत जे इमेजेस आहेत ते ॲड झालेले आहेत. त्यानंतर परत तुम्हाला इथे नॉर्मली प्लसवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्या मॉडेलचा एक इमेज तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर याला लॉंग प्रेस करायचं आहे आणि जो आपण ते ओव्हरले ॲड केलेला आहे त्याच्या खालच्या साईडला इथे याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे जे प्लसचा आयकॉन आहे त्याच्यावर जायचं आणि इथून याला नॉर्मली अशा प्रकारे कॉपी लेअर करून घ्यायचे. कॉपी लेअर केल्याच्यानंतर काहीसं अशा प्रकारे पुढे यायचं जिथे ओव्हरले एंड होतं तिथे पुढे आल्याच्यानंतर नॉर्मली अशा प्रकारे एक बीट द्यायची. आपल्याला बीट दिल्याच्यानंतर इमेजचा जो उरलेला पार्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ट्रिम करून द्यायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला वन बाय वन फॉलो करायचे. इमेज ॲड करायचे. इमेज ॲड केल्याच्यानंतर त्या प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे आणि इथून तुम्हाला हा जो ओव्हरले आहे तो ओव्हरले तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. ओव्हरले पेस्ट केल्याच्यानंतर जिथे हा ओव्हरले एंड होतो अशा प्रकारे तिथे काहीसं तुम्हाला येऊन एक बीट द्यायची. बीट दिल्याच्यानंतर ओव्हरलेच्या पुढचे जी इमेज आहे ती इमेज तुम्हाला इथे ट्रिम करून घ्यायची आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला वन बाय वन फॉलो करायची आहे आणि इथून पुढचे जे आपले ऑल इमेजेस आहेत ते तुम्हाला इथे आपल्या ओव्हरलेच्या अकॉर्डिंग इथे ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथून नॉर्मली बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर इथे हा एकच इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर बॅक घ्यायचं. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर स्टार्टिंगचे जे इमेजेस आहेत त्यांवरती तुम्हाला वन बाय वन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवर जायचं. 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे इथे पेस्ट इफेक्ट करून द्यायचा. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलच्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथून नॉर्मली बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर इथे हा एकच इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर बॅक घ्यायचं. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर स्टार्टिंगचे जे इमेजेस आहेत त्यांवरती तुम्हाला वन बाय वन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवर जायचं. 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे इथे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलच्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. हे जी आपली लास्ट इमेज आहे त्या लास्ट इमेजवरती जो इफेक्ट आहे तो देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली ते शेअरवरती जायचं आहे. खाली एक्सपोर्टवरती जायचं आहे आणि या व्हिडिओवर तुम्हाला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.